समाचार अब तक, सत्य का साहस। यवतमाळ नगर परिषद अंतर्गत येणाऱ्या शहरातील सर्व जाहिरात फलक हे प्रामुख्याने इंग्रजी भाषेत असून नुकत्याच सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निर्देशानुसार हे सर्व जाहिरात फलक ठळक अक्षरात मराठीत असणे बंधनकारक होते। परंतु दुर्दैवाने यवतमाळ नगरपालिकेच्या वतीने याबाबत कुठल्याही ठोस उपाययोजना व पावले न उचलल्यामुळे शहरात कोणत्या जाहिरात फलकांवर कारवाई करण्यात आली नाही। या संदर्भात मनसेचे जिल्हाध्यक्ष देवा शिवरामवार, मनविसेचे जिल्हाध्यक्ष अनिल हमदापुरे यांच्या नेतृत्वात एका शिष्टमंडळाने मुख्याधिकारी यांना निवेदन देऊन या संदर्भात चर्चा केली। या इंग्रजी जाहिरात फलकांवर तत्काळ कारवाई न केल्यास आंदोलनाचा इशारा या प्रसंगी देण्यात आला। वास्तविकतेत सुप्रीम कोर्टाच्या निर्देशानुसार या निर्णयाची अंमलबजावणी तत्काळ होणे अपेक्षित होते। हा एक प्रकारचा सुप्रीम कोर्टाचा आदेशाचा अवमान असून येत्या 7 दिवसाच्या आत अनधिकृत होल्डिंगवर कारवाई न झाल्यास मनसेच्या वतीने आंदोलन करण्यात येईल आणि होणाऱ्या परिणामास सर्वस्वीपणे नगरपालिका प्रशासन व होल्डिंग मालक जबाबदार राहतील, असा इशारा या प्रसंगी मनसेचे जिल्हाध्यक्ष अनिल हमदापुरे यांनी दिला। नगरपालिका हद्दीतील जे जाहिरात फलक आहेत त्या संदर्भात मनसेच्या वतीने मुख्याधिकारी डोलारकर यांना निवेदन देण्यात आलं। सुप्रीम कोर्टाचा आदेश येऊनही गेल्या महिन्याभरापासून अद्याप नगरपालिकेने या होल्डिंगच्या विरोधात कुठलीच कारवाई केली नाही। मनसेनं त्यांना 7 दिवसाचा अल्टिमेटम दिला आहे। यावर मुख्याधिकाऱ्यांनी सकारात्मक प्रतिसाद देत या मनसेच्या मागणीला रास्त ठरवत लवकरात लवकर या संदर्भात पेपरमध्ये नोटिफिकेशन काढून या सर्व अनधिकृत होल्डिंगवर आणि इंग्रजी जे फलक आहेत त्यावर दंडात्मक कारवाईचे आदेश शिवसाहेबांनी दिले। मनसेच्या वतीने मी त्यांचासुद्धा आभार मानतो। पण येत्या 7 दिवसात जर यावर दंडात्मक कारवाई झाली नाही तर मनसेच्या पद्धतीने या सर्व होल्डिंगवर आम्ही आमच्या पद्धतीने कारवाई करू, असा इशारा मी या प्रसंगी देतो। या चर्चेदरम्यान मनसेच्या शिष्टमंडळाला मुख्याधिकारी नगर परिषद यवतमाळ यांनी येत्या 7 दिवसाच्या आत या सर्व इंग्रजी जाहिरात फलकवर तत्काळ कार्यवाही करण्याचे आदेश देत या संदर्भात स्थानिक प्रशासनाला सूचना देत वृत्तपत्रांमधून जाहिरात सूचना प्रकाशित करण्याचे आदेश त्यांनी दिले आणि शहरात आलेल्या अनधिकृत होल्डिंगवर तत्काळ कारवाई करून मनसेच्या या रास्त मागणीसाठी मनसेचे त्यांनी अभिनंदन केले। सोबतच त्यांनी येत्या 7 दिवसात ज्या जाहिरात फलकांवर मराठी होल्डिंग दिसणार नाही त्यांचे जाहिरात फलक कायमस्वरूपी रद्द करण्यात येऊन त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येईल, असे निर्देश त्यांनी दिले। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष अनिल हमदापुरे यांनी आज शहरातील होर्डिंगबाबत तसेच ज्या शहरामध्ये काही इंग्रजी होर्डिंग्स लागलेले आहेत त्यांच्याबाबत निवेदन दिलेले आहे। या निवेदनावर नगर परिषदेच्या वतीने 7 दिवसामध्ये एक नोटिफिकेशन काढून कारवाई करण्यात येईल। समाचार अब तक साठी अक्रम दिवान, यवतमाळ।